on Platinum Festival. Love Gardens. Yakult. For health, you count everything. You count reps, steps, you count energy, nutrition. Then why not count nutrient absorption? Almost 100% nutrients are absorbed in your gut. That's why Yakult, the gut expert. It increases good bacteria and reduces bad bacteria in your gut. And a healthy gut unlocks your nutrition power. Yakult, the gut expert. कॉलेज तेरी औकात से बाहर है। उस हमारे की बातें तो सब करते हैं, पर यहाँ हम करके दिखाते हैं। तो खबर पे ही शाम 7:30 बजे स्टार स्पोर्ट्स नेटवर्क और जियो हॉटस्टार पर। कोणीही जन्मजात यशस्वी नसतं, यशस्वी बनावं लागतं. कौतुकासाठी सिद्धता लागते, भरपूर सिद्धता. आपलं शहर सोडावं लागतं स्वप्नांच्या शहरासाठी. नाव आणि पुरस्कार आपल्या हिमतीवर मिळवावे लागतात, कारण यश तेव्हा चांगलं वाटतं जेव्हा आपल्या हिमतीवर मिळतं. फ्लाइट, स्वाभिमानी व्हा, पुढे जा. डॅडी, मी काव्य प्रिन्सेस दिसणार नाही. प्रिन्सेस साठी कोणता डाग भीतीदायक नसतो. मेटल फॉर किड्स याचा ट्रिपल ऍक्शन फॉर्म्युला कोलेजन बनवते, सेल्स रिन्यू करते आणि मॉइश्चरला लॉक करते. मेडोमा मेडिकल एक्सपर्ट रेकमेंडेड नंबर 1 स्कार ट्रीटमेंट ब्रँड. पेशंटसाठी कोणती रूम प्रिफर करा? आयुष्यभराच्या प्रेमासाठी कोणतेही रेट कार्ड नसतं. टाटा एनर्जी हेल्थ इन्शुरन्स. विथ यू लाईक फॅमिली, विथ यू ऑलवेज. उन अनोखे लोगों के लिए जो सफेदी पसंद करते हैं, रामराज की प्रस्तुति सूती और लिनन के कपड़े मेड फॉर रामराज प्रेस्टीज व्हाइट फैब्रिक्स. देखिए फॉर्मूला को देखिए. देखिए, अब देखिए चाय पत्ती में ढेर सारी असली इलायची देखी. सच्ची मुच्ची. एसेंस नहीं, विक्रम इलायची टी में है ढेर सारी असली इलायची जो दिखे, इसीलिए मिले हर कप में फ्रेश इलायची का स्वाद. विक्रम की सच्ची मुच्ची इलायची. Burst of colors. Feels like a billion rainbows in my hand. काय झालं? मॉम येणार आहे सनशाईन. तू घरात ही अवस्था पाहतेस. Everything will be चकाचक. Folk smart clean. हा स्वच्छ करेल. कापेटच्या वर, सोफ्याच्या खाली, कानाकोपऱ्यातून करेल. आणि आता पोछा. फोक स्मार्ट क्लीन, चकाचक क्लीन. श्रुती, तू आहेस नेक्स्ट. आणि इतकं खातेस हेवी होईल. आईने बनवलं आहे मिस. तेही फॉर्च्यून ऑइल मध्ये. लाईक दॅट्स व्हॉट इट. फॉर्च्यून सनफ्लॉवर ऑइल यामध्ये आहे इम्युनिटी बूस्टिंग विटामिन्स ए, डी आणि ई. इसीलिए घर बनवाते वक्त लगता है अंबुजा कवच, मजबूती जो पानी को भी रोके. हे आहे न्यूज 18 आपण पाहता न्यूज 18 प्रोग्राम. ब्रेक नंतर एक महत्त्वाची बातमी पाहूयात. गणपती विसर्जन सोहळ्याला मुंबईमध्ये गालबोट लागले. मुंबईच्या तिला कसं करतो धप्पत देतो तर 5 जण जखमी सगळी धप्पत येते टाकी तुम्हाला. नाक्यातील खैरानी रोड इथल्या JS स्टुडिओ जवळ टाटा पॉवरच्या अतिउच्च दाबाच्या तारेचा धक्का लागून 6 भाविक होरपळले. यामध्ये 5 जणांचा तातडीने टाकी नाक्या रुग्णालयामध्ये त्यांना दाखल करण्यात आलं. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तर एका व्यक्तीला सेव्हन हिल्स रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं. या घटनेमध्ये एका भाविकाचा मृत्यू झालाय तर 4 भाविकांची प्रकृती अतिशय गंभीर.
साकी नाक्यामध्ये विजेचा धक्का लागून भाविकाचा मृत्यू झालाय. त्यातले अनेक जण मम्मी जखमी आहेत. एका भाविकाचा मृत्यू मम्मी इकडे ये बघ, गणपतीचं विसर्जन मध्ये बघ काय झालं. तर आपला प्रतिनिधी यशा कोटकर त्यांच्याकडे थेट जाऊया, जाणून घेऊया. यशा, नेमकं काय झालंय, किती जण जखमी आहेत? हे जे प्रकरण झालं होतं ते काल साकीनाकामध्ये जवळच्या जेव्हा गणेश विसर्जनची मिरवणूक निघत होती. एक लाईव्ह बायर होता ते तिथे ओपन होता मग त्याच्यावरून ते लोक विसर्जनासाठी जात होते. जी मित्र मंदिर होता ती गजानन मित्र मंदिर होता आणि त्याचं जे मिरवणूक आहे ते खैरानी रोड साकीनाका होतं तिकडे जाताना त्यामध्ये 6 लोकांना इलेक्ट्रिक शॉक झालं. ते लाईव्ह बायर होता जेव्हा गणपतीची ट्रॉली निघत होती तेव्हा ते उचलताना जे लाईव्ह बायर होता त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये आले म्हणून 6 लोक होते. त्याच्यामध्ये 5 लोकांना काळावर बसलेले होते आणि साकीनाका तिथे ॲडमिट केला होता आणि आता त्याची परिस्थिती स्टेबल आहे. पण एक जे व्यक्ती होता त्याला सेव्हिंग ॲडमिट केला होता आणि त्याला तिथे आता डिक्लेअर डेट सांगितलं आहे. जे ज्यांनी मरण पावले त्याचं नाव विनू सुकारामन आहे आणि ते तिकडेच साकीनाकामध्ये राहत होते. त्याचे त्याच्यासोबत दुसरे 5 लोक होते. छोटे मुले पण होते 6 वर्षाचे आणि 14 वर्षाचे. ते आता जे आहे साकीनाकामध्ये पॅरागॉन हॉस्पिटलला ॲडमिट केलं. तर लहान मुलांना देखील ऍडमिट करण्यात आलेलं आहे. धन्यवाद यशा आपण दिलेल्या माहितीसाठी. विजेचा धक्का लागून एकाचा मृत्यू झालाय तर साकी नाक्यामध्ये बाकीच्यांना देखील गंभीर काही जण जखमी झाले, त्यांना ऍडमिट करण्यात आलेलं आहे. पुन्हा बघूयात लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक, नेमकं काय सगळं सुरू आहे तिथे. हे दृश्य बघतोय आपण गिरगाव चौपाटीचे. बाप्पाला आता त्याचा निरोप दिला जातो. चोवीस तास उलटून गेले बाप्पाची मिरवणूक सुरू होऊन काल 10 वाजल्यापासून लालबागच्या राजाची मिरवणूक सुरू झाली. मंचातून बाप्पा 10 वाजता निघाले आणि आता जवळपास 10:30 वाजता 24 तास उलटून गेले या विसर्जन मिरवणुकीसाठी आणि आता बाप्पांचं विसर्जन पार पडत आहे गिरगाव चौपाटीवर. कोणतरी शॉक लागून मारलं माहिती का तिथं. मुंबईबरोबर पुण्यातली ही काही दृश्य आपण बघतोय. पुण्यामध्ये अजूनही मिरवणूक सुरूच आहे आणि ढोल ताशांच्या गजरासोबतच आता डीजे देखील पुण्यामध्ये दिसून येतोय. डीजेच्या तालावर नाही फिरकताना दिसून येते. मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी पुण्यात दिसून येते. पुण्यातील मिरवणूक सोहळा देखील अत्यंत मोठा आणि तो देखील पाहण्यासारखा असतो. ते पाहण्यासाठी देखील बऱ्याच ठिकाणाहून राज्यातल्या देखील वेगवेगळ्या जिल्ह्यातून लोक पुण्यामध्ये येतात. पुण्याचे गणपती पाहायचे असं म्हणत अनेक लोक पुण्यामध्ये येतात. पुण्याचे गणपती बघतात, त्यांचं दर्शन घेतात आणि विसर्जन मिरवणुकीमध्ये देखील ते सामील होतात, नृत्याचा आनंद घेतात. त्याचबरोबर ढोल ताशांच्या गजरामध्ये बाप्पांची विसर्जन मिरवणूक ही खास पाहण्यासारखी असते. मानाच्या गणपतींचं विसर्जन झालेलं आहे आणि सार्वजनिक मंडळाचे जे काही मोठमोठे गणपती आहेत त्यांचं विसर्जन पुण्यात होत आहे. पुण्याची ही जे दृश्य आपण बघतोय. एक एक करत सार्वजनिक गणपती मंडळाचे गणपती हे पुढे पुढे जात आहेत. एक एक करत त्यांचं विसर्जन पार पडत आहे. पुण्यामध्ये देखील काल सकाळपासून मिरवणुकीला सुरुवात झाली होती.
दिवसभर आपण पुण्यातली सगळी अतिशय सुंदर ढोल ताशाच्या गजरामध्ये बाप्पांची मिरवणूक तिथे काढण्यात आली. दुश्मनी एक एक करून वेगवेगळे ढोल ताशा पथक दुश्मनी आता हो. मंडळ गेम में दुश्मन आता ऐसा कुछ नहीं होता. विसर्जन मिरवणूक तुम भी सबको दुश्मन बोलोगे. ढोल ताशा पथक हे एक एक करून एकेका मंडळाचे पुढे पुढे जात होते आणि ते ढोल ताशा पथक बघण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्ती बघण्यासाठी मुंबई आणि पुण्यामध्ये खास करून मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी होते. आपल्यापर्यंत दिसतं. राज्यातल्या वेगवेगळ्या आपलं भागातून लोक मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी येतात आणि त्यानंतर देशभरामधून देखील लोक मुंबई पुण्यात येतात ते गणपती पाहण्यासाठी. विदेशातून देखील अनेक लोक हा सोहळा पाहण्यासाठी एकदा या सोहळ्याचा अनुभव घेण्यासाठी भारतात येतात. मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी येऊन ते राहतात, हा सगळा सोहळा अनुभवतात. अतिशय नयनरम्य असा हा सगळा सोहळा असतो. इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी, खरं तर पोलीस प्रशासनाचं देखील कौतुक केलं पाहिजे. मोठ्या प्रमाणामध्ये कुठेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी त्यांनी जागोजागी सुरक्षा व्यवस्थेची काळजी घेतलेली आहे. अगदी कडेकोट बंदोबस्त सगळीकडे करण्यात आला आहे. गिरगाव चौपाटीवर देखील मनोरे उभारण्यात आलेले आहेत आणि त्या मनोऱ्यावरून सगळीकडे लक्ष ठेवण्यात येत आहे. कुठे काही घाई गोंधळ होऊ नये याची देखील काळजी पोलीस प्रशासनाकडून घेण्यात येते आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात गर्दी एका ठिकाणी जेव्हा जमते तेव्हा पोलीस प्रशासन कसरत असते अशा वेळेला. पण मिरवणुकीमध्ये मुंबई असते, पुणे असते आणि बाकी देखील जी शहरं आहेत सगळ्याच ठिकाणी व्यवस्थितपणे विसर्जन पार पडतंय. सुरक्षितपणे बाप्पाच्या मूर्तीला आता अगदी समुद्राकडे रवाना करण्यात येत आहे. थोड्याच वेळामध्ये बाप्पाचं विसर्जन होईल आणि मग पुढच्या वर्षी बाप्पा तुम्ही लवकर या असं म्हणत बाप्पांना निरोप देण्याची ही वेळ आलेली आहे. पुण्यातले काही दृश्य, पुण्यामध्ये गर्दीचं प्रमाण बालकांना दिसतंय, अजूनही मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी पुण्यात दिसून येते. अरे तरी हेलो गाइस, तो कैसे आप सब. हम जा रहे हैं अभी दूसरी आईडी से. तो ये क्या है, अभी अभी जा रहे हैं हम दूसरी आईडी. वो है मेरी मम्मी की मोबाइल की. तो चलो इधर टैप करते हैं और जाते हैं न्यू गेम में. चलो हमारे गेम में देखो मैं प्लेयर, मैं प्रो प्लेयर हूँ. देखो मेरे पास देखो समुद्राच्या भरतीची वेळ चुकल्यामुळे लालबागच्या राजाच्या विसर्जनाला उशीर होतोय. गिरगाव चौपाटीवर लालबागच्या राजाचं आज सकाळी आगमन झालं. सकाळी 8 वाजता लालबागचे राजा पोहोचले होते. त्यावेळी भरतीचं पाणी वेगाने वाढत होतं. त्याच वेळी गिरगाव चौपाटीवर लालबागच्या राजाचं घराजवळ आगमन झालं. वेगाने वाढलेल्या भरतीच्या पाण्यामुळे लालबागच्या राजाच्या मूर्तीचा पाठ हा तरंगू लागला. त्याचा परिणाम असा झाला की लालबागच्या राजाला खोल समुद्रामध्ये नेणारा हा तडाखा आणि मूर्तीची पाठ यांची भरतीच्या पाण्याच्या हेलकाव्यांमुळे जुळवच होत नव्हती. 1.5 तास पूल बांधव सातत्याने लालबागच्या राजाचा पाठ आणि तडाखा यांची जुळवण करण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहेत. मात्र भरतीच्या पाण्याचा लोंढा प्रचंड वाढल्यामुळे भरतीचं पाणी कमी होण्याची वाट पाहण्याशिवाय आता पर्याय नाही. त्यामुळे आता लालबागच्या राजाचं विसर्जन समुद्राच्या भरतीचं पाणी थोडं कमी झाल्यावर तिथे करण्यात येणार आहे अशी माहिती समोर येते आहे. याच संदर्भात अधिकची सविस्तर माहिती जाणून घेऊया. आपले प्रतिनिधी उदय जाधव यांच्याकडे. उदय, नेमकं काय सांगा तिथे सुरू आहे? आपण हजारो संख्येने गणेश भक्त आलेले आहेत लालबागच्या विसर्जनामध्ये सहभागी होण्यासाठी. मात्र आज सकाळी आपण पाहतो की जेव्हा लालबागच्या राजाला खोल समुद्रामध्ये
Uli, come, 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 come. छोटे छोटे अगदी होळी बांधव बऱ्याच वेळापासून दीड तास झालाय होळी बांधव प्रयत्न करतायत पण पाणी हे कमी झाल्यावर थांबा जरा 2 मिनिटं प्रचंड आहे तर तुला काही हे नाही एक एक नवीन स्वयंचलित तराफवर टाकण्यात येईल आणि मग त्यानंतर तराफ्यावर मेरा एक बार बनाऊँ मैं सच्ची में बोल रहा हूँ कारण से पता है क्या मैंने 2 वन टैप मारे और उसमें से एक वन टैप बेटा और उसको एक बंदे ने उसको मतलब क्या किया पता है क्या उसको हम बोल रहे थे ना हाँ रिवाइव कर दिया तो मैं इतना जिद गया या फिर लोड़े के घर में गोली मारने का लगा लोड़े मर गए साला चलती है उशीर झालेला दिसून येतोय जवळपास 2 तास झाले त्यामुळे उशीर होतोय लालबागच्या राजाच्या विसर्जनाला गिरगाव चौपाटीवर राजाचं आगमन झालं होतं सकाळी पण भरतीचं पाणी हे वेगाने वाढलं त्यावेळी गिरगाव चौपाटीवर लालबागच्या आगमन झालं नवीन स्वयंचलित हा तराफा अतिशय सुंदरपणे त्या तराफ्याला सजवण्यात आलेला भाई देखो 3 राउंड जीत गए पर मैं 2 बार मार गया मेरा फुल टाइप बेटा था पिछले बार तो फुल बैठी थी अभी डॉक्टर आया देखो पढ़ सकते हो ऑलरेडी तो नहीं है ना 200 तो मिल गया ना हमको तो 2 मिनट के लिए हो जाएगा इतना चलो अभी हम ऊपर डॉक्टर के ऊपर जाते हैं चलो अभी 3 2 1 चलो देखो ना तुमने ठिकाना तुम बोल रहे भाई यासह एक छोटासा ब्रेक या संदर्भातले सगळे अपडेट्स आपण थेट पाहणार आहोत आज हा न्यूज 18 मिळतो मुक्त जीवन के लिए अमृत लोनी ऑक्टोपस
हा ना अगं माझा मित्र आलाय स्कूलचा कसं खेळतोय मित्र आलाय थांब ना जरा गप ना त्याला माझा गेम प्ले बघायचा आहे किसान भाई बहनों को हाथ खेतीबाड़ी के साधनों पर जो प्री जीएसटी दौर में टैक्स था 25% तक अब घटकर हो गया है केवल 5%। कम टैक्स ज्यादा बचत का उपहार खुशियों वाले त्योहार नेक्स्ट जेन जीएसटी। कोणीही जन्मजात यशस्वी नसतो यशस्वी बनावं लागतं कौतुकासाठी सिद्धता लागते भरपूर सिद्धता आपलं शहर सोडावं लागतं स्वप्नांच्या शहरासाठी नाव आणि पुरस्कार आपल्या हिमतीवर मिळवावे लागतात कारण यश तेव्हा चांगलं वाटते जेव्हा आपल्या हिमतीवर येतं फ्लाईट स्वाभिमानी व्हा पुढे जा 15 रुपयात गुड बाय पांढरे केस वापरा स्ट्रीक शॅम्पू हेअर कलर फक्त लावा आणि 5 मिनिटात धुवून टाका हेअर कलर करणं आता शॅम्पू They did not hear you. बादलों को छुआ है अच्छा है कभी चखोगे तो तो जन्नत फिर आएगी जिन आसमानों में गए वो लाल हरी पीले इनके स्वाद से मम्मी एकदा कर ना पनीरची भाजी बादल मिलाइए आसमान पनीर उड़ जाइए अमूल मलाई पनीर होय कसलीच ग तू पाय तर गेअर पण नाही लावून देते काय करा सुक्कीवाली पहिलं करून दे सुक्की नाही सुक्की पहिलं मला अरे गप ग तू माहिती कशी आहे एक तास नाही 2 तास झाले अगं माझा मित्र आला किती वेळा सांगू तुला ए साधी वाली गेम आहे ती वाली नाही ब्लॉक्स वाली गेम आहे श्रुती तू आहेस नेक्स्ट आणि इतकं खातेस हेवी होईल आईने बनवलं आहे मिस वुमन आपके घर में भी संगीत बनके ना गूंजे इसीलिए घर बनाए एसीसी गोल्ड वाटर शीट सीमेंट के साथ न्यूज 18 नेटवर्क आपण पाहत आहात न्यूज 18 लोकम प्रायोजक बस म्हणजे रेड बस त्यानंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत गणपती बाप्पा विसर्जनाच्या ठिकाणी नेमकं काय काय होतं त्याची थेट दृश्य आपण पाहूया लालबागच्या राजाची दृश्य मुंबईतील गिरगाव चौपाटीवरील आहे 1.5 ते 2 तासापासून लालबागच्या राजाला विसर्जित करण्याचा त्या नवीन जो प्रयत्न करतात मुंबई आणि पुण्याचं आपण दृश्य बघतोय पुण्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी झालेली दिसून येते
कमला आली आहे डीजे लोकारा नाही. डीजेच्या तालावर नाचताना तरुणही देखील आपल्याला दिसून येतो. कालपासून दोन्ही शहरामध्ये मिरवणुकीला सुरुवात झाली आहे आणि आता विसर्जनाच्या ठिकाणी आपण बघतोय मुंबई, पुणे आणि हैदराबाद 3 दिवसा हैदराबादमध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये गणेशोत्सव साजरा करण्यात आलेला आहे आणि कालपासून तिथे देखील विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली. काल सगळ्यात उंच गणपती बाप्पा आहे. काल सार्वजनिक मंडळाचं इतरही गणपती बाप्पा मध्ये त्यांची मिरवणूक दिसते आपल्याला विसर्जनाच्या ठिकाणी. चलो इथे ब्लैक कर लेते, चलो चलो हम देते हैं, ये इसमें खर्च कर देते हैं. हैदराबादमध्ये दिसून आलेल्या आहेत उंच आणि वेगवेगळ्या आकाराच्या मूर्ती या हैदराबादमध्ये दिसून आल्या. त्यामध्ये खास आकर्षण हैदराबादचं होतं ते काल विसर्जित झालेल्या बाप्पाच्या जवळपास 70 फुटाची ती मूर्ती होती आणि सगळ्यात उंच ती मूर्ती त्याचं विसर्जन काल हैदराबादमध्ये झालं. हैदराबादचे आणखी काही गणपती बाप्पा आपण बघितल्या जातो या आकाराचे गणपती बाप्पा, अतिशय मोठमोठे गणपती बाप्पा हैदराबादमध्ये गणेशोत्सवाचा उत्साह मेरे को होता है कि देखो मतलब मैंने ना अभी सेट की हुई थी तो अभी एडजस्ट. चलो ना गणपती बाप्पाचा उत्साह पाहायला मिळाला. 10 दिवस सगळीकडे गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया अशा घोषणा सुरू होत्या. आज बाप्पा तुम्ही पुन्हा लवकर या अशा देखील घोषणा रघुनायक गणेशियाता आता कसा मी उपकार गेडू आवे नाव निग पास सडू तुझा रंग दिने उराज झाला मनोदरीचा दरबार झाला साक्षात परात्मा मज वेटविला विनो कसा मी उपकार फेडू आवे उभाओ निग पाज सडू रंगरीने युवराज आला. चलो भाई ये अभी मेरे को नहीं जम रहा, इधर इधर था मेरा पूरा लगाने का. भाई मेरे को पूरा मतलब मेरे को आ रहा ही नहीं था. देखा अभी वो को समारते थे कंडौड़े चुपते हैं गणपती बाप्पांच्या मूर्त्या देखने बंद दो आई आई कुठे गेली माझी आई आई. गणेशोत्सव साजरा करण्यात पुण्यामध्ये मम्मी आज तुमचा बर्थडे आहे. कोणाचा? तुझा. थांब ग जरा मम्मी एवढं असं का माझी मम्मी अशी करते का? मम्मी अशी का? आणि 2च्या माध्यमातून आपण बघतोय गिरगाव चौपाटीची मुंबईतली गोष्ट आहे. किती मोठ्या प्रमाणामध्ये गणेश भक्तांनी गिरगाव चौपाटीवर गर्दी केलेली आहे ती आपण बघतोय. बाप्पांना हँग होतोय. गणेश भक्त तिथे जमलेले लालबागच्या राजाचा 8 वाजताच गिरगाव चौपाटीवर आगमन झालं आणि त्यानंतर हळूहळू करत विसर्जनाची जी काही तयारी आहे ती सुरू आहे. लवकरच बाप्पाचं विसर्जन तिथे होईल. पुण्यातली दृश्य पुण्यामध्ये अतिशय सुंदर आणि वेगवेगळ्या प्रकारचे देखावे तिथे साकारण्यात आलेले आहेत. एक एक करत मंडळाच्या
आल्या पुढे पुढे जात कुठले माणसं? कालपासून मिरवणुकीच्या ठिकाणी किती थकतील म्हटलं. अरे काय नाही, डीजे चालू ना, ऑपरेटिव्ह नुसतं डाब डूब डाब डूब काढत जाते. बघ तू, मान पाठ काय म्हणून बघ ना आता जाताल का ते. मम्मी जाशील का चोळायला? त्यांना असेच पैसे भेटतात मम्मी, माहिती का? असेच पैसे भेटतात. पैसे नाही भेटत, देवासाठी करतात, कोणाला पैसेच नाही भेटत. ज्यांचा जास्त उंच आवाज असला ना येडे, हा स्वयंचलित हा तराफा आहे आणि अतिशय वेगळ्या पद्धतीचा 360 डिग्री फिरणारा हा तराफा आहे. त्याला अतिशय सुंदर फुलांची सजावट करण्यात आली. पण तो तराफा आणि मूर्तीचा पाणी आणि मूर्तीच्या पाण्याच्या हेरकाला मी 2 तास झाले प्रयत्न करतात. 2 मिनिटं. मध्ये हो ग, हिला सांग ना, ही काय कामाची आहे? जास्त बोलता येतं का तू? तू काय कामाचं आहे? तू काय काम करतो? जातो का? आणून दे रे मला. नाही अरे कुकर करत नाही येते अंतत नाही का? कुठे आहे? आनंद मी पण खोलू का? आपण कोपऱ्यात खोलू. अरे यार मोबाईल हँग होतोय. सॉरी ने. Heads up! Enemy dropping close. Got a gun. समुद्राच्या भरतीची वेळ चुकल्यामुळे लालबागच्या राजाचं विसर्जन उशिरानं. वेगाने वाढलेल्या भरतीच्या पाण्यामुळे राजाला खोल समुद्रात नेणारा तराफा आणि मूर्तीचा पाठ यांची जुळणी होईना. राज्यभरामध्ये गणपती बाप्पाला भावपूर्ण वातावरणामध्ये निरोप. पुढच्या वर्षी लवकर या गजरामध्ये निरोप. पुण्यातील विसर्जन मिरवणूक यंदाही रेंगाळली. पुण्यात दुपारी 3 वाजेपर्यंत मिरवणूक संपण्याची शक्यता. राज्यात अनेक ठिकाणी विसर्जन मिरवणुकीला गालबोट. पुण्यात 4 शहापूरमध्ये 5 जणांचा मृत्यू. कोल्हापूरसह सांगलीत देखील मिरवणुकीमध्ये वाद. काय झालं? विसर्जनाला गेले. बीड जिल्ह्यात पोलिसांना आपलं आडनाव लावता येत नसेल तरी सामाजिक समता आहे का? जनतेचं राज्य शिवरायांनी फक्त मराठा समाजासाठीच उभं केलं नव्हतं. धनंजय मुंडेंचा परखड सवाल. हैदराबाद गॅझेट संदर्भामध्ये गॅझेट संदर्भात मराठा समाजाकडून सुप्रीम आणि हायकोर्टामध्ये कॅरेट दाखल. सरकारचा जी.आर. ओबीसींना घाला घालणाऱ्या सरकारची भूमिका. ओबीसी विरोधी आमदार विजय वडेट्टीवारांची घणाघात.
चवली नकळून आता हेच खाणार नाही ते पण नमस्कार, मी प्रियंका लाठी. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. बातमीपत्राची सुरुवात एका मोठ्या बातमीने करूया. बीड जिल्ह्यामध्ये पोलिसांना आपलं आडनाव लावता येत नसेल तर ही Oh, scream falls, that's my rhapsody. Heart cold, sharp soul. The time show, watch it fall, a domino. Don't Make it a read fun episode. Don't edit it on my thigh. Had to stand up with it. Oh, I got rid of the trial with a smile. Go. Not a prank, that's my strategy. Beast, screaming falls, that's my rhapsody. Heart cold, sharp soul, up low, the time to show. Watch it fall, dominoes. Hit a fun episode. Got it wrapped up in it on my thigh. Had to stand up with it for a while.